स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. सावर्डेनी मनीषाच्या आई वडिलांना बोलवून घेतले. सगळे मिळून साम दाम दंडभेद वापरतायत. जे तिन्ही नितीन बरोबरच राहावं यासाठी प्रयत्न चालू आहेत, विशेषतः मुलांसाठी. पण तिचं काय म्हणणे? तिचा म्हणे निर्णय होत नाही. निर्णय? काय निर्णय व्हायचा रे अमित? अजून लग्न करून 10-12 वर्षांचा संसार करून मुलं झाल्यानंतर आता कसला निर्णय व्हायचा अजून? कधी कधी काय होतं ना रे अमित, की अशी वादळी येतात अचानक, आणि मग ही वादळ आली ना की अशी सारासार विचार करायची शक्ती निघून जाते माणसाची. पण ही वादळ जशी येतात ना तशी ती आपोआप शांतही होतात. काय आहे ना, जास्त विरोध करू नये. विरोध केला की सगळं असं उफाळून येतं. शांत राहिलं ना की आपोआप निवळेल सगळं. मला असं वाटतंय सगळे मनाचे गुंते आहेत. कठीण आहे एवढं खरं. वादळ शमतात विजय, पण गुंता तसाच राहतो खोलवर कुठेतरी. विजयाताई, अय्या मेघना ये ना. अहो काही नाही, मला साक्षी म्हणत होती तुम्ही बोलावलंय म्हणून. मी नाही ग. हा अगं, मी साक्षीला म्हणाले होते की काकूचा ज्वेलरी बॉक्स नेऊन दे तिला, तर तिने बघा तुलाच पाठवलं. हा बघ, आणि बॉक्स इथेच ठेवलाय. हा घे तुझा ज्वेलरी बॉक्स. येते. हा बॉक्स अरे तूच नव्हता का म्हणालास मेघनाकडे खूप छान ज्वेलरी बॉक्स आहे, तसाच घे म्हणून. म्हणून मागितला होता बघायला. नाही, हा बॉक्स नाही, हा बॉक्स वेगळा आहे. तो वेगळा होता, त्याचा कलर वेगळा होता, त्याच्यावर असे छान असं कार्विंग केलं होतं. हा नाही तो बॉक्स. काय झालं? कशाला बोलावलं होतं? अरे बोलावलं नव्हतंच. विजयाताई साक्षीला म्हणाल्या की हा काकूचा ज्वेलरी बॉक्स तिला परत नेऊन दे म्हणून. तर त्याऐवजी तिने मलाच बोलावलं. पण मग एवढी टेन्स का दिसतेस? काही झालं का तिथे? हो, अरे अमित दादा होते तिथे आणि ते म्हणाले की हा नाही तो बॉक्स खूप छान आहे, कार्विंग वगैरे केलेला. मग तू काय म्हणालीस? मी काय म्हणणार, टेन्शन आलं मला खूप. आणि म्हणाले की अहो नाही, माझ्याकडे हाच एकमेव बॉक्स आहे असं म्हणाले आणि वेळ मारून नेली मी. पण मला खूप गिल्टी वाटतं रे आदित्य. पण मग तू जेव्हा म्हणालीस की हाच तो बॉक्स, तेव्हा अमित दादा काही बोलला का? हो म्हणाले ना. नक्की? मी आपली हो म्हणून निघून आले. आता काय करायचं? तू रिलॅक्स हो आधी. बस जरा, बस 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 बस. हे बघ, मला तरी वाटतं की
दादा ती पेटी शोधत इथपर्यंत येण्याची शक्यता नाहीच आहे. आपलंच काहीतरी कन्फ्युजन झालं असावं असं समजून ती गोष्ट विसरूनही जाईल. आपण तरी आपल्याला सावध राहायला हवं. मी ना आता ती पेटी आईकडेच नेऊन ठेवते. अगं पण आई मीना मावशीकडे आहे ना. आणि तिला काही तू असं सांगणार आहेस का मला ती पेटी ठेवायची म्हणून तू घरी ये? आई प्रश्न आहेच आहे. डोंट वरी, काळजी नको करूया, पण काळजी घेऊया. ओके ओके. रिलॅक्स. घे गचा. जाऊया ना ग मेघनाकडे तिच्या वाढदिवसाच्या दिवशी. जाऊया ना. एवढी घाबरतेस कशाला? तसं नाही ग, तिच्याकडे ना कुणालाही ठाऊक नाहीये तिचा वाढदिवस. आणि तिनेही मला शपथ घातली की कुणालाही सांगू नकोस म्हणून. आपण ना एक छानसं गिफ्ट घेऊन जाऊया, मग सगळ्यांना कळेल ना आपोआप. अगं तेच तर नकोय तिला. मग ठीक आहे, ते गिफ्ट आपण तिच्या रूम मध्ये जाऊन देऊया, मग तर झालं. ही आयडिया छान आहे. चालेल चालेल. काय ग माधवी, सुरेशराव विसरले का मेघनाचा वाढदिवस? अगं ती चोरी झाल्यापासून ह्यांचं जे काही चाललंय ना त्याविषयी आपण न बोललेलंच बरं आहे. काहीतरी करायला हवं या माधवी. हे सगळं हाताबाहेर जात चाललंय. त्या बाबाजींनीच आता काही बुद्धी दिली ना तरच होईल. जाऊ दे, मी तर विचार करणं सोडूनच दिलंय. जे होईल ते होईल. माझी लेक सुखात आहे ना, बस. मग गिफ्ट घेऊन जाऊया ना तिच्या घरी. जाऊ. 6 ऋतूंचे चाक फिरत असे, शिशिर ऋतू ही जाईल तेव्हा, वसंत सांगे हळूच मीही येतो माग पा. करेक्ट. व्हेरी गुड. काकू, मी यावर्षी कोणते कोणते निश्चय केलेत माहितीये का? मला माहितीये, तू दरवर्षी 1500 निश्चय करतेस, पण त्यातला एकही पूर्ण होत नाही. आता तुला कोणी विचारलंय का? मी काकूशी बोलते ना. पल्लव, अरे तुम्ही भांडता काय लगेचच? पल्लव शांत बस, बघू जरा. तू सांग मला, तू काय निश्चय केला होतास? मी नाही सांगणार, त्याला आधी गप्प बसायला सांग. पल्लव, मला कुठे तुझ्याशी बोलण्यात वेळ आहे? मी तर बाबा टीव्ही लावतो. तू पण ना. तू सांग ग साक्षी, काय ठरवलं होतंस तू? काकू, मी मागच्या वर्षी ना याच गाण्यावर डान्स केलेला, तुला दाखवू का? काकू तू पण ये ना. ए नको प्लीज 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 ना. अरे हवा के झोंके आज मौसमों से रूठ गए, गुलों की शोखियां जो भंवरे आके लूट गए। बदल रही है आज जिंदगी की चाल जरा, इसी बहाने क्यों न मैं भी दिल का हाल जरा सवार लूं, सवार लूं, सवार लूं, है सवार लूं। हवा के झोंके आज मौसमों से रूठ गए, गुलों की शोखियां जो भंवरे आके लूट गए। बदल रही है आज जिंदगी की चाल जरा, इसी बहाने क्यों ना मैं भी दिल का हाल जरा सवार लूं, है सवार लूं, सवार लूं, है सवार लूं। बस 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 बस. थँक्यू सो मच. कोऱ्या वह्या पुस्तकं बघितल्या ना की पुन्हा शाळेत जावं असं वाटतं नाही? नको ग बाई, मयूचा अभ्यास घेता घेता दम लागतो मला. तुला काय वाटलं माझा काय अभ्यास वगैरे घ्यावा लागणार आहे का? मग त्याशिवाय पास कशी होशील? सतीश, तुझी ती एक मैत्रीण होती ना कॉलेज मधली? कोण मैत्रीण? कोणाबद्दल बोलतोयस? 200 मैत्रिणी होत्या मला. अरे ती नाही का ती कुरळ्या केसांची डान्सर होती. डान्सर डान्सर? डान्सर कशाला पाहिजे तुला? काही इव्हेंट करतोयस की काय? हा, अरे अशा वेळी एखाद्या सेलिब्रिटीला बोलवायचं काय का अर्जुन?
ती श्रीकला डान्स करते का खाली? ते काही का असे ना, मला फक्त तिचा नंबर हवाय. दे ना अर्चू. हे बघ, कारण कळल्याशिवाय मी तिचा नंबर काहीही देणार नाही. कळलं? आधी सांग काय ते मी सांगतो ना नंतर. आधी नंबर दे मला. नाही, आधी कारण मग नंबर. आधी नंबर मग कारण. नाही, आधी कारण मग नंबर. अरे थांबा 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 थांबा. तुम्ही काय आधी कोंबडी की आधी अंड हा खेळ खेळताय का? काय अर्चू, दे ना पटकन त्याला नंबर. काय वाज हट्टीपणा करते? हा, अशी हट्टीच आहे ती. आणि आडमुठी आडमुठी. त्या आडमुठ्या गायी असतात ना, जागच्या न हलणाऱ्या, तशी येते. अशा त्या गायी रस्त्यात येतात आपल्या गाडीच्या समोर, आणि तुम्ही कितीही हॉर्न वाजवा त्या ढिम मालत नाही जागत्या. नुसते आपल्या शिंग दाखवतात अशा, आणि अशा मान वळून. नंबर दे ना प्लीज. काय पाहिजे? नंबर हवाय तुला? काय म्हणतोय मला? सॉरी. अरे यार अर्चू, अगं सॉरी म्हटलं ना मी तुला. अगं सॉरी. तुला बघतो थांब मी नंतर. बघ नंतर. हो. हॅलो, मला एका इन्स्टिट्यूटचा नंबर हवा होता. अहो काय हो? आज येताना जरा जास्तीचे पैसे काढून आणा. हा नाही, आपण ते दागिने टाकलेत ना पॉलिशला, त्याला पण द्यायचे, आणि मेघनाला पण काहीतरी गिफ्ट आणायचे ना आपण. तू असं कर ना, तू कार्ड घेऊन जा आणि काढून आण. नको गो बाई, ते पैशांचे व्यवहार सगळे तुम्ही बघा. फक्त थोडे जास्तीचे पैसे काढून आणा, एवढंच. नाही म्हणजे वर खर्चाला पण मला देताना तुम्ही पैसे, ते संपलेत माझ्याकडचे, म्हणून म्हंटल. कळलं ना? मी असं करतो, बाहेर जातोच आहे, बँकेत अप्लिकेशन देतो, देसाईवाडीत एक ATM मशीन बसवून घेऊया. नाही, तसे विजयाकडे मेघनाकडे असतील हो, पण आपलं काम आपण करावं, हो की नाही? करेक्ट. मग येऊ का ग माई? परमिशन कसली विचारतेस की? बोला. असं नाही, दुसऱ्या एका परमिशन बद्दल बोलायचं होतं म्हणून जरा रिहर्सल केली. कसली रे? नाही म्हणजे समजा उद्या अर्जुने तुम्हाला विचारलं की मला डान्स शिकायची परमिशन हवी, तर काय सांगाल? अरे पण मुळात ती आमची परमिशन कशाला घेईल? ती आणि तिचा नवरा काय ते ठरवतील. आणि परमिशन म्हणजे काय, सगळ्यांनी मिळून ठरवायचं. अगं तसं नाही ग माई, पण आता तुम्ही दोघं जवळच आहात ना, म्हणून प्रत्येक बाबतीत ते तुम्हाला दोघांना विचारतातच ना. तर लग्न होऊनही डान्स शिकायला काही हरकत नाहीये ना तुमची? डान्स म्हणजे क्लासिकल डान्स? हो. अर्चू आणि क्लासिकल डान्स, ही काहीतरी तो ब्रेक डान्स, साल्सा डान्स काहीतरी शिकेल. हो, शिकू दे, शिकायचं असेल तर. हा, फक्त तिला म्हणा खाली येऊन प्रॅक्टिस कर, वर नको, नाही तो वरचा मधला खाली यायचा. शिकू दे रे, शिकू दे. काय, माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो रे, म्हणजे असावा. हल्ली म्हणजे अर्ध सोड, नगभर हळकुंडाने पिवळी होतात माणसं. नाही, पण मला एक कळत नाही, तिच्या डोक्यात आता हे कुठलं वेड शिरलंय? ते फूड मार्केटिंगचं बारगायला वाटतं. आणि तुझ्या मार्फत का परमिशन मागते ती? बरं ते सोडा, जर विजयाला डान्स शिकायचा असेल तर? बरं ते सोडा, जर विजयाला डान्स शिकायचा असेल तर? ती लग्नाला इतकी वर्ष झाल्यावर. ईश, शिकू दे की. अरे लग्न झालं म्हणजे आयुष्य संपलं का? आणि 24 तास संसारात बाईनं गुरफटून राहायचं का, मुलांमध्ये आणि संसारामध्ये? आणि तशी आता ती मोकळी झाली. अरे मुलं मोठी झाली आहेत, एक्झिबिशन्स वर लावतेच की नाही, मग हे शिकू दे, काही हरकत नाही. काय हो? नाही नाही, पण तू काय वकील पत्र घेतलंस का दोघींचं? का दोघी मिळून शिकणार आहेत डान्स? काय चाललंय काय? तुला नेमकं कोणी पुढे केलंय, अर्जुनी की विजयानी? अहो नाही नाही, कोणीच नाही. मी आपलं सहजच विचारतोय. सहज? हॅलो. येस येस, राईट. मी आलोच. ह्याला बरं अशा वेळी फोन येतात. हा, बरं आहे ना? हा, तुलाच माहित. तुमच्या सगळ्या टर्म्स आणि कंडिशन्स कळल्या आहेत मला. हो हो, आजच येतो ना मी. किती वाजता येऊ?
नाही, मला लंच अवर मध्ये किंवा मग ऑफिस सुटल्यावर जमेल. ओके, ठीक आहे. नाही पण मग उद्या आलो तर काही प्रॉब्लेम होणार नाही ना? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. उद्या येतो मग मी. थँक्यू. थँक्स. कुठे जायचंय का तुला? आय मीन काही विशेष आहे का? नाही नाही, ते जरा कामाचं चाललंय. ओह ओके ओके. तू काय करतेस? अरे मी ना खूप साऱ्या नोट्स जमवून ठेवल्या होत्या आणि पुस्तकं पण. म्हटलं तर परीक्षा संपली तर सगळं देऊन टाकेल ना. अगं पण लागतील ना तुला? नाही, आता कशाला लागतील? फेल झालीस तर? हा लागतील. आदित्य, हे अगं मारतेस? अगं लागेल लाग. माई आले. आदित्य, काय ग माई, इथे का बसलीस? नशीब मी बघितलं दारलावर आलो होतो तेव्हा. ते मागे आदित्य आणि मेघनाचं झालं होतं ना, आठवत आहे का? विजयाने दार लावलं होतं त्या दिवशी. काही नाही रे, आतमध्ये भयंकर उकडतंय म्हणून म्हणलं बाहेर तरी बघावं जरा हवा आहे का. सांगतोय मी एसी लावून घेऊया पण ऐकत नाहीस ना. नको रे, ते सगळं बंद बंद वाटतं. पण तुम्ही घ्या की तुमच्या खोल्यांमध्ये लावून, मला नको बाई. बाई तू पण ना हट्टी असं. अरे ते तक्रार करतेस पण उपाय सांगितलं तर नाही म्हणतेस. हे बघ, निसर्ग काही आपल्याला उलट उत्तर देत नाही. निसर्ग आपले नियम बदलत नाही, पण आपणच चिडचिड करत असतो, आपणच सारखे तक्रार करत असतो. उन्हाळ्यात काय म्हणतो, बाप रे किती उकडतंय, पावसाळा बरा ह्याच्यापेक्षा. आणि पावसाळ्यात शी 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 सगळीकडे चिकचिका चिखल झालाय नुसता, ह्याच्यापेक्षा थंडी बरी. आणि थंडी आली की ओठच फुटलंय, हाडच दुखतंय, हेच होतंय तेच होतंय. देवा सुबुद्धी दे रे. छान, देवाचं नाव काढलं आणि शंकर पार्वती हजर. काय सतीश, थंडगार वारे खाऊन आलास की काय? अरे का उगाच जखमीवर मीठ चोळतोय? घरात प्रचंड गरम होतंय म्हणून हिला म्हटलं चल जरा चक्कर मारून येऊ. अरे बाहेर काय आणि घरात काय, सगळीकडे तीच अवस्था आहे. अर्चू, तुझ्या डोक्यात नवीन खोल कुठून आलं ग? आता काय म्हणजे डान्स शिकणार आहेस तू? डान्सचं खोल कोणी सांगितलं तुला? आम्ही नाही म्हणून घाबरतेस? माई, मी कशाला घाबरेन तुम्हाला? हा, उलट आपणच घाबरतो ना तिला. मग माई तुला झोप आलीये का? कोणी सांगितलं तुला हे? तुझी नाटकं पुरे झाली आता. आमच्याकडून परमिशन घेण्यासाठी आदित्यला पुढे केलंस की नाही तू? अगं असं मी काहीही सांगितलं नाहीये त्याला. मग हा, पण डान्सची आयडिया काही वाईट नाहीये. हे देवा, माई थोडासा माझाही विचार करा हो. सतीश, तू ना माझ्या प्रत्येक गोष्टीला विरोधच कर. अगं अरे बाप रे, आता वातावरण एकदमच गरम असणार. अमित, बंब पाठव, बंब. हळू. कधी का मोठी व्हायची? होईल रे, होईल. आम्ही गेल्यावर होईल ती पोक्त. माई उगाच काहीतरी बोलू नकोस ग. अरे असं काय करतोस? ज्या गोष्टी अटळ आहेत त्या आहेत. येणारा माणूस हा कधीतरी जातोच ना रे बाबा. काळजी करू नकोस रे, इतक्यात नाही जाते, अजून वेळ आलेली नाहीये. तरी सुद्धा पुन्हा जर का असं म्हणालीस तर मी बोलणार नाही तुझ्याशी. सॉरी.
बास आता. चला झोपायला जाऊया. बाबा आले का ग परत? नाही आले नाहीच आहेत आणि कधी येणार काय काहीच माहित नाहीये. आई आहे मीना मावशीकडेच. त्यांना जर आईची काळजी असती तर आणखी काय हवं होतं रे. आईंचं ना कधी कधी खूप वाईट वाटतं मला. त्यांना किती असं अधांतरी जगायला लागतंय. बाबा प्रत्येक गोष्टीत डॉमिनेट करतात आणि पटो अथवा न पटो त्यांना सगळं ऐकायला लागतं. व्हेरी अनफेअर. उद्या मी असं वागलो तर चालेल तुला? कुठे जातोय, काय करतोय, का करतोय हे एकमेकांना सांगायला हवं ना. एकमेकांचं मत घेणं मस्त आहे नवरा बायकोंनी. एकाला जर एखादी गोष्ट पटत नसेल तर दुसऱ्याने ती करताना 4 वेळा विचार करायला पाहिजे. अर्थात हे मी जनरल नवरा बायकोंबद्दल बोलतोय. आपल्या बाबतीत या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत.